श्री गुरुदेव दत्त. ओम नमः आदेश. अलख निरंजन. सर्वांना हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की ऑलरेडी माझं यूट्यूबला चॅनल होतं. त्या चॅनलवरती मी स्टेटस वगैरे बनवायचो आपल्या नाथ संप्रदायाच्या ह्याच्याबद्दल. परंतु मला असं हे जाणवतं आहे की नाथ संप्रदायाच्या बाबतीत बरेचसे समजपेक्षा गैरसमजच जास्त झालेले आहेत की नाथ संप्रदाय फार कडक आहे, त्याचं फार पालन करावं लागतं, असं आहे तसं आहे. आणि ते समजापेक्षा गैरसमज याबद्दल जास्त झालेले आहेत. त्याच्यामुळे नाथ संप्रदाय नेमका काय आहे, तो कसा निर्माण झाला, त्याची निर्मिती कुणी केली, नाथ संप्रदायाची निर्मिती करण्यामागे हेतू काय होता, हे सर्व नाथ एकूण किती होते आणि त्या सर्व नाथांचा जन्म कसा झाला, हे मला आपल्याला ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं आहे. आणि विशेषतः माझा स्वतः, तुम्ही जर का म्हणाल की 1-1.5 वर्षांपूर्वी माझा स्वतः ह्या गोष्टीवरती विश्वास नव्हता, परंतु काही घटना अशा घडल्या की त्याद्वारे मी नास्तिक असलेला मनुष्य डायरेक्ट आस्तिक झालो आणि त्या भक्तिमार्गाकडे मी वळालो. तर हा एकूण घटनाक्रम आणि नाथपंथ हा निर्माण कसा होतो आणि त्याच्यानंतरचा जो काही विषय असेल समजा, हे मला आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला वारंवार सांगणार आहे. कृपया जेवढे नाथ भक्त असतील किंवा ज्यांना नाथपंथाविषयी सखोल माहिती घ्यायची असेल, त्यांनी कृपया माझे हे जे नवीन चॅनल आहे नाथ भक्ती नाथ शक्ती, पूर्वी भक्ती स्टेटस म्हणून हे होतं, परंतु आता मला त्याचं नाव चेंज करून त्याच्यातले बाकीचे क्रायटेरिया पण चेंज करावं लागलेत. तर सर्वांनी निश्चित याला सपोर्ट करावा अशी माझी अपेक्षा आहे. निश्चितच मी नवीन माहिती आपल्याकडे घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहील. ओम नमः आदेश. अलख निरंजन. श्री गुरुदेव दत्त.